नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी काजी वाफ्यावर कांद्याची लागवड कशी करायची याची सविस्तर माहिती तसे प्रत्यक्षात बघणार आहोत. यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच जे कोणी आपले शेतकरी मित्र चॅनल नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण सर्वात आधी काही केले तर हे पूर्ण वावर आधी आपल्या कल्टिवेटरच्या सहाय्याने फणून घेतले. त्यानंतर त्याच्यावर आपण रोटावेटरच्या सहाय्याने रोटर मारून घेतले. त्याचा आपला फायदा असा झाला की वावर जे काही ढेकळे होते सर्व फुटून गेले. त्यानंतर आपण आपलं जे बेड यंत्र असतं आपण बेड पाडायचं त्याच्यामध्ये आपण 4 फुटाचं अंतर घेतलं आणि बेडाच्या सहाय्याने आपण त्यामध्ये बेड ओढून घेतले. आणि बेड ओढल्यानंतर परत आपण वरच्या वर वापा गाद्या करण्यासाठी त्याला आपण वरच्यावर रोटर फिरवून घेतला. याचा फायदा आज झाला की वरच्या रोटर फिरवल्यामुळे जे वर काही ढेकळे निघाले होते ते पूर्ण त्याचा भुगा होऊन गेला, बारीक होऊन गेले. मित्रांनो, आपण या ठिकाणी ड्रिपची निवड करताना पेक्षा ड्रिपची निवड केली आहे. तर हे बाकी ड्रिपच्या तुलनेत स्वस्त पडले आपल्याला. तसेच याचा बंडल आपल्या 3000 फुटाचा बंडल जवळपास आपल्याला 1500 रुपयाला बंडल पडला आहे. आणि आपली पूर्ण 1.5 बिघ्याच्या प्लॉटला 30 गुंठ्याच्या प्लॉटला आपल्याला जवळपास 5 ते 6 बंडल लागले आहेत. ठिबकचा वापर केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. यातील मुख्य फायदा म्हणजे आपली जी पाणी लागते, आपले पाटपाण्याद्वारे पाणी लागते त्याच्यापेक्षा याला जवळपास 50% 70% पाणी कमी लागते. तसेच आपण याद्वारे विविध प्रकारची विद्राव्य खते ड्रिपच्या सहाय्याने आपण कांदा पिकाला देऊ शकतो. तसेच आपण दिवसेंदिवस बघतोय मजुरांची भीषण टंचाई झाली आहे. तर त्यासाठी आपले माणसं कामावर भेटत नाही. एकट्याला ऍडजस्ट करणं सोपं खूप अवघड जातं. त्यामुळे हा पर्याय उत्तम आहे. 1 महिन्यापूर्वीच या वावरामध्ये आपण कोबीचे पीक घेतले होते. तर त्याच्या पाल्यामुळे नायट्रोजन सारखे पोषक तत्व जमिनीला मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच पिकाची वाढ जोमदार होते. त्यामुळे जास्त रासायनिक खतांचं अवलंबित्व हे मोठ्या प्रमाणात कमी होते. यामध्ये आपण केवळ फक्त 2 बॅग 10-26-26 आणि 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट जे दाणेदार फॉर्म मध्ये येतात त्याचा आपण या ठिकाणी बेडवर वापर केला आहे बेसल डोससाठी. रोप पटण्यापूर्वी 2 दिवस आपलं पाणी देणं खूप गरजेचं आहे रोपाला. कारण त्यामुळे काय होतं की जे आपण रोप पटताना मुळ्या तुटल्या जातात तर त्या ओल्यामुळे तुटत नाही मुळ्या आणि रोपही चांगल्या प्रकारे उपटून निघते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली लागवड चालू आहे.